राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. टीव्हीएस मोटरच्या अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड, शिवशंभू एंटरप्राइजेस, बिल्डिंग बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील. मोबाईल नंबर 9860554151 व 7798919091. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मुळा नदी पात्र वाळू तस्करीचे केंद्रबिंदू ठरले असून महसूल विभागाच्या नाकावर टिचून वाळू तस्करीला पुन्हा सुगीचे दिवस आल्याचे समोर आलाय. साकूर पठार भागातील मांडे बुद्रुक गावातील सजग नागरिकांनी शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास भरलेला वाळूचा डंपर पकडून घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिला असल्याची घटना घडली आहे. शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास मुळा नदीतून एक लाल पिवळ्या रंगाचा टाटा कंपनीचा 912 मॉडेलचा विना नंबरचा डंपर अवैधरित्या 2 ब्रास वाळू भरून चाललेला असताना मांडवे बुद्रुक गावच्या शिवारातील शिंदोडी रस्त्यावरील शेंडगे वस्तीजवळ काही सजग नागरिकांनी त्यास पकडले. यानंतर घारगाव पोलिसांना व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती सजग नागरिकांनी दिली. महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले परंतु सजग नागरिकांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर अविश्वास दर्शवत वाळूने भरलेला डंपर घारगाव पोलीस स्टेशनला आणून लावला. या घटनेने खळबळ उडाली असून पठार भागात वाळू तस्करीचे रॅकेट महसूल विभागाच्या नाकावर टिचून मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. या प्रकरणी महसूल विभागाचे साकूरचे मंडल अधिकारी विश्वजित चौगुले यांच्या फिर्यादीनुसार डंपर चालक प्रभाकर पांडुरंग कडणे व डंपर मालक विक्रम विठोबा सागर दोघेही राहणार बिरेवाडी तालुका संगमनेर यांच्यावर घारगाव पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण अधिनियम नुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून साधारण 7 लाख रुपये किमतीचे लाल पिवळ्या रंगाच्या विना नंबरचा डंपर, साधारण 12,000 रुपये किमतीची 2 ब्रास वाळू असा एकूण 7,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या दरम्यान साकूर पठार भागात मुळा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होते. विशेष म्हणजे हे वाळू तस्कर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वरदहस्ताने ही तस्करी करत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे. अनेक वर्षापासून साकूर पठार भागात महसूल विभागाचा व कायद्याचा धाक उरला नसून सराईत वाळू तस्करांकडून कायद्याची पायमल्ली होताना दिसून येते. वाळू तस्करांची भाईगिरी वाढल्याने सर्वसामान्य नागरिक भीतीच्या छायेत असल्याचे निदर्शनास आलंय. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साकूर पठार भागात अचानक काही युवा नेते उदयास आले असून राजकीय पाठबळ मिळाल्याने अतिउत्साही कार्यकर्त्यांनी व पुढाऱ्यांनी आपले अवैध धंदे चालवण्यासाठी व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी राजकीय नेत्यांशी जवळीक साधली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अवैध धंद्यांना मिळत असलेला राजाश्रय, यामुळे अवैध वाळू तस्करी, जेवणावळीचे हॉटेलच्या नावाखाली अवैध दारू विक्री सारखे धंदे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र पठार भागात दिसून येत आहे. साकूर भागात अवैध धंद्यांवर प्रशासनाचा अंकुश राहिला नसल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. राज्य उत्पादन शुल्क फक्त नावापुरते राहिलेही का? महसूल विभागाचे अधिकारी सजेवर हजर नसल्याने अवैध वाळू तस्करांची मुजरी व भाईगिरी वाढली असल्याचे समोर आलंय. सदर बातमीचे वार्तांकन केले म्हणून साकूर येथील पत्रकार सहदेव जाधव यांना एका अज्ञात हॉटेल चालकाने फोनवर धमकी दिल्याने साकूर पठार भागात अवैध वाळू तस्कर व अवैध दारू विक्रेत्यांची मुजरी वाढल्याचे समोर आलंय. यामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संबंधित प्रशासनाने योग्य तो कारवाईचा बडगा उगारत अवैध धंदे बंद करण्याची मागणी
पठार भागातील नागरिकांतून जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, साकूर. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.